नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो नोटीसच्या संदर्भात आहे. बरेचदा आपल्याला घरी पोस्टमन नोटीस आणून देतो, परंतु आपण काय म्हणतो की नाही, नोटीस घ्यायची नाही, स्वीकारायची नाही. तर तुम्ही पोस्टमनला काय सांगता की नाही, ॲक्सेप्ट करायची नाही, किंवा दाराला लॉक लावता आणि बाहेर निघून जाता. की माहिती असलं पोस्टमन येणार आहे तर तुम्ही निघून जाता, किंवा रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. मग आता पोस्टमन अशा वेळेला काय करतो की त्याच्यावर रिमार्क लिहितो की रिफ्यूज किंवा नॉट ॲक्सेप्टेड किंवा डोअर लॉक, अशा प्रकारचा रिमार्क मारून पोस्टमन ती नोटीस परत पाठवून देतो. आता हे असं नोटीसच्या बाबत काय आहे, कायदेशीर काय आहे, तर जनरल क्लॉज ॲक्ट आहे त्याच्या सेक्शन 27 याच्याप्रमाणे आणि भारतीय साक्ष अधिनियम याच्या 119 प्रमाणे नोटीसबद्दलचं काय कल्पना आहे. जर ती योग्य पत्त्यावर आलेली असेल, स्पीड पोस्टने आलेली असेल आणि तो योग्य पत्ता आहे, त्याच्यात सगळे मजकूर व्यवस्थित आहे, आणि अशी ही नोटीस जर तुम्ही स्वीकारली नाही किंवा स्वीकारण्यास नकार दिला किंवा लॉक लावलेला असेल, तरीही त्याचा अर्थ काय होतो की ती योग्य पत्त्यावर आहे, स्पीड पोस्टने पाठवलेली आहे, आणि म्हणजे त्याच्यावरचे जे सगळे कंटेंट्स आहेत ते योग्य आहेत. तर याचा अर्थ असा होतो की ती नोटीस तुम्हाला पोचली. आता अशी जर ही नोटीस कायद्यानुसार जर तुम्हाला पोचली, तर ती तुम्ही नाकारली किंवा ॲक्सेप्ट केली नाही, किंवा दाराला जरी लॉक लावलं तरीही त्याचा जो कायदेशीर स्टेटस आहे तो तुम्ही नोटीस स्वीकारली असाच होतो. मग नोटीस स्वीकारणं योग्य का नाकारणं योग्य याबाबत बघणार आहे. आता समजा तुम्ही ती नोटीस स्वीकारणं नाकारलं तर त्याचा परिणाम काय होणार. तर ह्याचा परिणाम असा होणार की पुढच्या व्यक्तीने तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे आणि ती तुम्ही नाकारली, किंवा घराला लॉक आहे, किंवा जाणून बुजून तुम्ही ती स्वीकारत नाही आहे, तर पुढची व्यक्ती त्यांच्यावर केस टाकेल, आणि अशा तुम्हाला 2-3 नोटिसा येतील योग्य पत्त्यावर. तरीही तुम्ही ॲक्सेप्ट केली नाही तर कोर्ट एक्स पार्टी निकाल देईल. एक्स पार्टी निकाल म्हणजे काय की ज्यांनी तुमच्या विरुद्ध तो नोटीस पाठवलेली होती त्यांनी केस टाकली, तर पुढची व्यक्ती हजर राहत नाही किंवा नोटीस स्वीकारायलाही ती तयार नाही. अशा वेळेला पुढच्या व्यक्तीच्या बाजूने तो निकाल दिला जाऊ शकतो. किंवा आता दुसरा पर्याय असा की तुमची बाजूच न ऐकता निकाल दिला जाऊ शकतो. असे हे 2 पर्याय आहेत. तर हा तुमची बाजू न ऐकता निर्णय देणे योग्य आहे का, तर नाही. तर याच्यापेक्षा काय की समजा तुम्हाला नोटीस आली तर तुम्ही काय केलं पाहिजे. तर नोटीस आली कुठलीही पोस्टाने, म्हणजे कोर्टाची नोटीस आली, तर तुम्ही काय करायला पाहिजे, ती स्वीकारली पाहिजे. तसेच तुमच्या जर ओळखीचा कुठला वकील आहे तर त्याच्याकडं जा, तुम्ही नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्याशी चर्चा करा, आणि तुमची जी बाजू आहे त्या वकिलाला सांगा, आणि तो वकील बरोबर ती ड्राफ्ट करेल आणि ती नोटीस पुढच्या पार्टीला पाठवेल. म्हणजे तुमची बाजू नोटिसीने मांडू शकता. आता ही अशी बाजू मांडल्यानंतर जर त्याच्यातून तडजोडीने काही सोल्युशन निघत असेल, किंवा ते मॅटर वाद असेल तो मिटत असेल, तर तडजोडीने तो मिटू शकतो. की कोर्टात केस एकदम उभी राहण्याच्या ऐवजी नोटीस स्वीकारल्यानंतर हे फायदे होतात की केस न चालता ते मॅटर तडजोडीने मिटू शकतं. म्हणजेच नोटीस न स्वीकारणं हे शहाणपणाचं आहे का, तर नाही. तर नोटीस स्वीकारणं हेच शहाणपणाचं आहे, आणि त्याला योग्य उत्तर देणं, तुमची बाजू मांडणं, आणि म्हणजेच तुम्ही तडजोडीने ते मॅटर कोर्टात न जातासुद्धा सोडवू शकता. म्हणूनच कुठलीही नोटीस आली तर शहाणपणाचं हे की ती नोटीस स्वीकारा आणि त्याला योग्य उत्तर द्या. म्हणजे जो गैरसमज आहे माणसाच्या मनामध्ये की मी स्वीकारलंच नाही तर ते माझ्या अंगाला लागणारच नाही, म्हणजे नोटीसमध्ये काय आहे हे काही बघायचंच नाही. म्हणजे तुम्ही स्वीकारले नाही म्हणून तुमच्यावरचं जे काही आरोप असतील, किंवा जे काही तुम्हाला बँकेची नोटीस असू शकते, कर्जाच्या बाबत नोटीस असू शकते, किंवा इतर काही तुमची भांडणं वाद असतील याच्याबाबत असू शकते, ती नोटीस न स्वीकारल्यामुळं ते मॅटर काही कॅन्सल होईल का, नाही होणार. मग त्यापेक्षा ती नोटीस स्वीकारा, हेच शहाणपणाचं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.